हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, PCM ग्रुपचा रिझल्ट तुमचा लागलेला आहे MST CETचा आणि त्यानंतर तुम्हाला आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन करायचे आहे. इंजिनिअरिंगला ॲडमिशन करण्यासाठी एक तुमची प्रोसेस आहे, म्हणजे कॅप राऊंडची प्रोसेस, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तर ही कॅप राऊंडची प्रोसेस कशी असते? कारण की ही प्रोसेस असं नाही आहे की 1 ते 2 दिवसांमध्ये संपेल, तर याला कमीत कमी 1.5 ते 2 महिना आपण पकडू शकतो आणि मिनिमम 1 महिना जरी पकडला, तर 1 महिना जरी म्हटलं, तर या प्रोसेसला समजून घेणे महत्त्वाचं आहे. कारण की एक जरी स्टेप तुमची चुकली, तर ॲडमिशनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्हालाच डेडिकेटेड आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुमची कॉलेजला ॲडमिशन होईपर्यंत कोणकोणत्या स्टेप्स या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि प्रत्येक स्टेपची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघायला पाहिजे. तर चला, डू नॉट वेस्ट टाइम, लेट्स स्टार्ट. तर पहा, MST CET 2025 जर आपण रिकॅप घेऊया आणि जर पाहिलं, तर MST CET 2024चा रिझल्ट लागला होता 16 जून 2024ला आणि सेम एक्झॅक्टली कोइन्सिडन्स आहे की काय, 16 जून 2025ला PCM ग्रुपचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झालेला आहे. मग आता सेम डेटला रिझल्ट डिक्लेअर झाला, मग आता दादा सेम डेट नंतर ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे का? आय थिंक जे डेट दिली होती, आपण जर पाहिलं MST CET नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन करण्यासाठी लास्ट इयर, तर 14 जुलै 2024ला इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस इथं स्टार्ट झाली होती. मग त्याच डेटच्या अराउंड 14 जुलैच्या अराउंड आय थिंक तुमची इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस इथं स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. तर डेटबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, डोंट वरी. त्याची अपडेट वगैरे तुम्हाला सगळं मी देणार आहे. मेन या व्हिडिओचा मोटिव्ह आहे तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून घेणे. तर प्रोसेस आपण समजून घेऊया. डेट्सला तुम्ही सध्या साईडला ठेवा, जस्ट इग्नोर करा. ओके. आणि जिथं जिथं डेट्स इम्पॉर्टंट राहतील, फक्त मी तुम्हाला जे सांगतो तेवढं लक्षात ठेवायचं. ओके. तर चला आपण व्हिडिओला इथं सुरू करूया. तर पहा, MST CET 2025 बद्दल बोललं तर तुमची इथं प्रोसेस सुरू होत असते ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून. जसं तुम्ही MST CETची एक्झाम दिली आणि एक्झाम देण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला, तसंच तुम्हाला ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागत असतो. ठीक आहे. जसं आपण इथं पाहिलं, ओके, स्टेप बाय स्टेप आपण इथं जाऊया. आता तुम्हाला मी इथं पाहू शकता, ही एक नोटिफिकेशन आहे. जेव्हा आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, ही नोटिफिकेशन कशाची आहे, तर CETने लॉन्च केली होती. इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस शेड्यूल दिलं होतं, की कोणत्या डेटला कोणती प्रोसेस होणार आहे, कोणतं इथं प्रोसेस स्टुडंटला इन्व्हॉल्व व्हायचं आहे. ओके. आणि त्याचबरोबर ही CETची ऑफिशियल वेबसाईट आहे 2024च्या स्टुडंटसाठी इंजिनिअरिंगला ॲडमिशन करण्यासाठी. आणि सेम 2025 साठी सुद्धा एक नवीन वेबसाईट इथं लॉन्च होणार आहे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेससाठी. ॲक्च्युअलमध्ये ते लॉन्च झाली आहे, फक्त शेड्यूल यायचं तुमचं बाकी आहे. तर हे 2024ची वेबसाईट आपण पाहिली, तर यामध्ये आपल्याला हे इम्पॉर्टंट डेटचं मी तुम्हाला हायलाईट करतो, सेक्शन दिलेलं आहे. यामध्ये कोणत्या डेटला कोणती प्रोसेस होणार हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर एक नोटिफिकेशन सुद्धा दिलेली आहे, की कोणत्या डेटला कोणती प्रोसेस होणार. मग यामध्ये डेट तर सेम आहे, बट एक थोडा आय थिंक इथं ग्लिच वगैरे झाला असेल. ओके. कारण की एका वर्षानंतर आपण ही वेबसाईट इथं पाहताय. इथं पाहू शकता, मी थोडं हायलाईट करतो. इथं फर्स्ट डेट आणि हे लास्ट डेट तुम्ही फक्त ऑब्झर्व्ह करायचं. इथं काय मिसमॅच होत आहे, म्हणजे 1/10 ॲक्च्युअलमध्ये डेट नव्हती इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट व्हायची. ॲक्च्युअलमध्ये हे नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवत आहे. 14 जुलैला इथं इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली. ठीक आहे. तर मी तुम्हाला जे डेट्स वगैरे सांगणार, चुकीच्या कोणत्या आहेत, बरोबर कोणत्या आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे डोंट वरी. ठीक आहे. तर पहा, स्टेप बाय स्टेप आता आपण इथं पाहणार आहोत. तर प्रत्येक स्टेप तुम्ही इथं काळजीपूर्वक पाहायची. तर चला आपण इथं सुरू करूया. तर पहा, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते ते म्हणजेच की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. प्रोसेस तुमची स्टार्ट होते रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन,
ॲप्लिकेशनचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ॲडमिशन करण्यासाठी ते तुम्हाला अगोदर अपलोड करावे लागत असतात. त्याची तुम्हाला प्रोसेस इथं स्टार्ट होते. आता ही प्रोसेस स्टार्ट होताना इथं तुम्हाला 2 ऑप्शन अवेलेबल असतात. कोणकोणते पहा. सगळ्यात पहिलं ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. पहा, पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. म्हणजे ऑनलाईन मोडने तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरू शकता ऑनलाईन मोडने. हे पहिलं ऑप्शन आहे तुमचं. यामध्ये पहा, बाय महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट शॉल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर एनी कॉम्प्युटर कनेक्टेड टू इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. म्हणजे तुम्ही कुठूनही असाल, तुम्ही CET दिली असेल किंवा ऑल इंडिया कॅन्डिडेट असाल आणि त्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल, तर तुम्ही कुठूनही हा फॉर्म भरू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर पहा, सगळ्यात पहिलं ऑप्शन मी तुम्हाला इथं सांगत आहे ऑनलाईन मोडचं. तुम्ही जर सिलेक्ट केलं तर ते म्हणजेच प्रोसेस फॉर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. ई स्क्रुटिनी मोड हे ऑप्शन आहे एक ऑनलाईन मोडचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी. यामध्ये पहा, जर तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलं तर काय करावं लागणार? तर पहा, की सर्च अ कॅन्डिडेट शॉल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट. मी इथं हायलाइट करत आहे, त्याच्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्यायचं. मी तुम्हाला जे सांगत आहे ते पाहायचं. ओके, ऐकायचं. अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करावे लागतील अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कॉम्प्युटर, स्मार्टफोन कनेक्टेड टू इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. जे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, तर ते तुम्हाला इथं अपलोड करावे लागतील ऑनलाईन. जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर ऑनलाईनच अपलोड करावे लागतील तुम्हाला. डॉक्युमेंट्स कोणकोणते पाहिजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नंतर तुम्ही तो पाहून घ्यायचा. नंतर पहा, की सर्च अ कॅन्डिडेट ज्यांनी ऑनलाईन ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आहे. सर्च अ कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू व्हिजिट ई स्क्रुटिनी सेंटर फॉर व्हेरिफिकेशन. म्हणजे अशा कॅन्डिडेटनी ज्यांनी इथं ऑनलाईन ई स्क्रुटिनी मोड ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, त्यांना हे ई स्क्रुटिनी सेंटर असते तिथं जाण्याची गरज नाहीये. आता ई स्क्रुटिनी सेंटर काय? पुढे तुम्हाला मी सांगतो. अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. हिज ऑर हर ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स शॉल बी व्हेरिफाईड अँड कन्फर्म बाय ई स्क्रुटिनी सेंटर थ्रू ई स्क्रुटिनी मोड. तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन हे व्हेरिफाय होणार आहे ऑनलाईन मोडनेच. कारण की तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. ड्युरिंग ई स्क्रुटिनी ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सर्च कॅन्डिडेट. ओके. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या वेळेस हे लक्षात ठेवा. ओके. आता पहा, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, डॉक्युमेंटसुद्धा अपलोड केलेले आहेत. व्हेरिफाय करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलेले आहेत, की डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहेत की नाही. ओके. तर पुढे पहा काय होते. तर पुढे तुम्हाला येते ते म्हणजेच की इफ नो एरर फाउंड. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्यामध्ये कोणताच एरर नसेल, म्हणजे सगळे डॉक्युमेंट एकदम व्यवस्थित आहेत, स्पेलिंग मिस्टेक काहीच नाही आहे, कोणताच प्रॉब्लेम नाही आहे सगळे डॉक्युमेंट्समध्ये. तर पहा, इफ नो एरर फाउंड. ओके. जर कोणताच एरर नसेल तर द तर पहा, द स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन. ओके. स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म शॉल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉगिन. म्हणजेच तुमचा फॉर्म व्हेरिफाय झालेला आहे, सगळं डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे, हे तुम्हाला समजणार आहे तुमच्या लॉगिनमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता, तुमच्याकडे एक लॉगिन आयडी आणि एक पासवर्ड तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे आणि तिथं तुम्ही लॉगिन करून तुम्हाला इथं दिसणार आहे, की सगळं व्यवस्थित डॉक्युमेंट आपले बरोबर आहेत, जर सगळं बरोबर असेल तर. ठीक आहे. अलोंग विथ द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. त्यासोबतच तुम्हाला एक रिसिप्ट मिळणार आहे, की सगळे डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर आहेत. ओके. ठीक आहे. आणि जर शक्यता असली की इफ एरर इज फाउंड. जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही एरर असला, जर काही प्रॉब्लेम आला, स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा अजून काही प्रॉब्लेम आला, तर पहा, द डिटेल्स ऑफ एरर शॉल बी इंटिमेटेड टू कॅन्डिडेट्स बाय रिव्हर्टिंग बॅक हिज ऑर हर ॲप्लिकेशन फॉर इट्स रेक्टिफिकेशन. म्हणजे जर काही एरर आला तर लक्षात ठेवा, CET तुम्हाला चान्स देते की जो एरर आलेला आहे तो तुम्ही रिमूव्ह करू शकता. पुन्हा तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे अपलोड करून जे सुद्धा तुमचे मिस्टेक असेल, CET तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या लॉगिन जेव्हा तुम्ही करता, लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, की नेमका एरर नेमका काय आलेला आहे. हे तुम्हाला तिथं लिहून येणार, की हे डॉक्युमेंट तुमचं व्यवस्थित नाहीये. ते तुम्ही पुन्हा अपलोड करा किंवा हे स्पेलिंग मिस्टेक तुमचं बरोबर नाही, ते पुन्हा अपलोड करा. तर हे मिस्टेक तुम्ही दुरुस्त करू शकता. ओके.
तुम्हाला सी पुन्हा इथं चान्स देते. ओके. थ्रू कॅन्डिडेट्स लॉगिन. तुम्ही लॉगिन केल्यानंतर. ठीक आहे, तुम्हाला समजलं. आता पहा, कॅन्डिडेट शॉल एडिट द रिवेटेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर ई-स्क्रुटिनी थ्रू हिज ऑर हर लॉगिन. म्हणजे जो तुमची चूक झालेली आहे, जे डॉक्युमेंट्स वगैरेमध्ये चूक असेल, तर ते तुम्ही काय करू शकता, पुन्हा दुरुस्त करू शकता आणि रिसबमिट म्हणजे पुन्हा सबमिट करू शकता स्क्रुटिनीसाठी. म्हणजे स्क्रुटिनी म्हणजेच काय, की पुन्हा ते व्हेरिफाय करतील, की तुमचं बरोबर आहे की नाही आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनचा मेसेज पुन्हा येणार आहे, की हां, सगळं ठीक आहे. जर तुम्ही सगळं ठीक अपलोड केलं असेल तर. ठीक आहे, हे सांगितलं मी तुम्हाला. ई स्क्रुटिनी मोड, ऑनलाईन मोड ज्यांनी सिलेक्ट केला असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. ओके. आता सेकंड ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी, ते म्हणजेच प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. म्हणजे ज्यांनी फिजिकल स्क्रुटिनी मोड, फिजिकल म्हणजेच काय, की एक इथं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काही कॉलेजेस असतील, ते तुम्हाला सेंटर म्हणून दिले जातील आणि तिथं तुम्ही फिजिकली जाऊन म्हणजे प्रत्यक्षात जाऊन तुमच्या डॉक्युमेंट्सच्या कॉपी घेऊन घेऊन तुम्ही जायचं आहे आणि तिथं तुम्हाला जे आहे व्हेरिफाय करू शकता. म्हणजे तिथं ते डॉक्युमेंट ऑफलाईन तुम्ही सबमिट करू शकता आणि तिथं तुम्हाला व्हेरिफिकेशनची प्रोसेस होणार आहे. तेच इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. पहा, सर्च अ कॅन्डिडेट शॉल व्हिजिट द फॅसिलायझेशन सेंटर. जे तुमचे सेंटर असणार आहे त्याला फॅसिलायझेशन सेंटर, एफ-सी म्हणतील त्याला. ओके. ऑनलाईन सिलेक्टेड बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. लक्षात ठेवा, तुम्ही हे फॅसिलायझेशन सेंटर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जिथं जाल, हे तुम्हाला अगोदर सिलेक्ट करावं लागणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना. म्हणजे जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड, ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असाल, तरीसुद्धा तुम्हाला अगोदर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि तिथं सिलेक्ट करायचं आहे, की कोणत्या फॅसिलायझेशन सेंटरला तुम्हाला जायचं आहे मग. ठीक आहे, समजलं असेल. अलोंग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ॲज पर द अलॉटेड टाईम स्लॉट फॉर ऑनलाईन फिलिंग, स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजेच तुम्हाला एक पर्टिक्युलर अलॉटेड टाईम स्लॉट, एक डेट मिळणार आहे, एक टाईम स्लॉट मिळणार आहे. ओके. त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्या ऑफलाईन सेंटरवरती, फॅसिलायझेशन सेंटरवरती. ओके. आणि हे फॅसिलायझेशन सेंटर तुमच्या आजूबाजूला कोणकोणते आहेत याची सुद्धा लिस्ट येत असते. त्याचा एक पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. ओके. आफ्टर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, एफ-सी म्हणजे फॅसिलायझेशन सेंटर शॉल इश्यू रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. म्हणजेच जसे ऑनलाईन इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना ऑनलाईन इथं तुम्हाला ज्या कॅन्डिडेटनी केलेलं आहे त्यांना रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट मिळते. तसंच तुम्हाला जर तुम्ही ऑफलाईन मोडनी, फिजिकल स्क्रुटिनी मोडनी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं, एफ-सी म्हणजे फॅसिलायझेशन सेंटर तुम्हाला एक रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट तुम्हाला देणार आहे. ओके. तर हे इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. आणि यासाठी तुम्हाला डेट दिलेल्या असतात. ओके. हे तुम्हाला हे ग्लिच आलाय त्यामुळे डेट चुकीच्या आहेत. ॲक्चुअल डेट तुम्हाला ही होती 14 जुलै ते 24 जुलै, म्हणजे जवळपास तुम्हाला 1 महिना मिळतो ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठीची आणि हीच खूप महत्त्वाची असते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीची. ओके. म्हणून तुम्ही हे व्यवस्थित करायची आहे. ओके. आता एक इम्पोर्टंट गोष्ट यामध्ये तुम्हाला सांगायची आहे, की काही जणांकडे रिसिप्ट असतात डॉक्युमेंटच्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट नसतात. बट काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही डॉक्युमेंटच्या रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकता. ओके. बट तुम्हाला एक पर्टिक्युलर डेडलाईन दिलेली असते जेव्हा तुम्ही कॉलेजला ॲडमिशन करता, की या कॉलेजला ॲडमिशन जेव्हा करता, तर त्या डेटपर्यंत तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट इथं सबमिट करा. मग ॲप्लिकेशन फॉर्म भरताना, रजिस्ट्रेशन करताना तुम्ही रिसिप्ट अपलोड करू शकता. बट त्यानंतर तुम्हाला एक डेडलाईन दिलेली असते. त्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागते. ओके. त्यानंतरची स्टेप पहा. तर त्यानंतरची स्टेप इम्पॉर्टंट आहे. ही मध्ये तुम्हाला हे लिहिलेलं आहे, हे तुम्ही इग्नोर करा. हे तुमच्यासाठी इथं नाही आहे. ओके. त्यानंतरची स्टेप आहे डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. ओके. हे तुम्हाला तारीख होऊ शकतात 3/8/2024 दिलेली आहे. ॲक्चुअलमध्ये 24 म्हणजे लास्ट डेटच सांगत आहे. 24 जुलै ही लास्ट डेट होती ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीची आणि 3 तारखेला इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली. म्हणजे यामध्ये तुम्ही अंतर पाहू शकता. जवळपास 7 ते 8 दिवस तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशन फॉर्मची डेट एंड झाल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर तुमची इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होत असते. आता हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय? पहा, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला. ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुमचा जो सी मधला पी-सी-एमचा स्कोर असेल, म्हणजेच तुमचे जे पर्सेंटाइल असतील, ते पर्सेंटाइल तुम्ही तिथं एंटर केलेले असतील. तुमची मार्कशीटची जे कॉपी असेल ते तुम्ही
स्कॅन केलेली असेल डॉक्युमेंट आणि ते अपलोड केलं असेल. म्हणजेच त्यांच्याकडे हा डेटा पोहोचलेला आहे, की तुम्हाला किती पर्सेंटेज आहे. असं मग प्रत्येकाचा डेटा त्यांच्याकडे पोहोचतो आणि कोणाला किती पर्सेंटेज आहेत ते तिथं समजते. त्याचबरोबर तुम्ही अपलोड करता, की तुमची कोणती कॅटेगरी आहे, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आहात, कोणत्या झोनमधून आहात तुम्ही, हे तुम्ही सगळं अपलोड करता तिथं. ठीक आहे. मग प्रत्येक कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन ही सगळी त्यांच्याकडे जाते, जे की ॲडमिशन इथं कंडक्ट करत आहे. ओके. मग हे जेव्हा ते इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जाते, मग ते काय करतात, की एकदम स्टार्टिंगला म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट जेव्हा संपते, त्यानंतर 7 ते 8 दिवसांनी ते इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती, मेरिट लिस्ट म्हणजे एक तुमचं नंबर वाईज, सिक्वेन्स वाईज कोणाला कितवा नंबर दिलेला आहे, हे याची एक लिस्ट येते, एक पी-डी-एफ येते. त्या पी-डी-एफमध्ये काय दिलेलं असते, तर त्या पी-डी-एफमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, पी-सी-एममध्ये समजा इंजिनिअरिंगसाठी, तर तुमच्या पर्सेंटेजवरून तुमचा रँक किती आहे. ओके. पाहू शकता रँक हा रँक म्हणजे समजा एखाद्याला समजा 100% आहे, तर त्याचा रँक किती 1. एखाद्याला 99.99% आहे, त्याचा रँक 2. एखाद्याला त्याच्या खाली आहे, त्याचा रँक 3. एखाद्याला त्याच्या खाली आहे, रँक 4. म्हणजे असं करत ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी, तर त्यांची इथं मेरिट लिस्ट पूर्णपणे कोणाचा कितवा रँक आहे. तुम्ही रँक ऐकलं असेल, पण आता तुम्हाला कळालं असेल रँक म्हणजे काय असते. ठीक आहे. रँक आणि मेरिट नंबर एकच आहे. ठीक आहे. तर तुमचा रँक त्यामध्ये तुम्हाला समजतो आणि हे फॉर महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्रामधून तुमचा कितवा नंबर आहे आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट म्हणजे ऑल इंडियामधून तुमचा कितवा मेरिट नंबर आहे, कितवा रँक आहे हे समजते. पण त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजेच तुम्हाला पहा, तुमचा जनरल मेरिट नंबर असतो एक. जनरल मेरिट नंबर म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रामधून तुमचा कितवा नंबर आहे हे समजते त्यामध्ये. ओके. आता सेकंड टाइपचा असतो कॅटेगरी वाईज मेरिट नंबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल घेतो, की एखादा स्टुडंट आहे. त्याची कॅटेगरी ओ-बी-सी आहे. तर ओ-बी-सी कॅटेगरीचे जेवढे विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरला असेल, त्यांचे पर्सेंटेज एंटर केले असतील, तर त्या पर्सेंटेजवरून ओ-बी-सी कॅन्डिडेट्समध्ये त्या विद्यार्थ्याचा कितवा मेरिट नंबर आहे, त्याला म्हणतात कॅटेगरी वाईज मेरिट नंबर, कॅटेगरी वाईज रँक. ओके. त्यानंतर कॅटेगरी वाईज झालं. त्यानंतर तुमचं इथं जे फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी वाईज मेरिट नंबर असतो. म्हणजे समजा आता पुणे युनिव्हर्सिटी आहे. पुणे युनिव्हर्सिटीमधून ज्या स्टुडंट्सनी इथं फॉर्म भरला असेल, तर त्यानुसार तुमचा कितवा मेरिट नंबर आहे, ते तुम्हाला इथं समजते. मग असं नागपूर, अमरावती, त्यानंतर पुणे, नागपूर असे तुम्हाला वेगवेगळ्या सिटीनुसार जे तुमचे असतील युनिव्हर्सिटी, तर त्यानुसार तुमचं इथं मेरिट नंबर इथं समजतो. ठीक आहे. तर हा असतो तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल म्हटलं म्हणजे तात्पुरती, म्हणजे जो तुमचा रँक येणार आहे त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तो तात्पुरता असणार आहे. म्हणजे तो चेंज सुद्धा होऊ शकतो. कसा चेंज होऊ शकतो? चला मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा, जेव्हा तुमचा इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जेव्हा येते तुमची, तर त्यामध्ये काय होते, की समजा फॉर एक्झाम्पल गडबडीमध्ये एखादा विद्यार्थी जेव्हा तो त्याचे पर्सेंटेज एंटर करतो, तर त्या पर्सेंटेज एंटर करताना बाय मिस्टेक होऊ शकते, की त्याचं इथं पर्सेंटेज जास्त अपलोड केल्या गेले किंवा कमी अपलोड केल्या गेले असं होऊ शकते. ठीक आहे. किंवा कॅटेगरीमध्ये मिस्टेक झाली किंवा त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली. असे वेगवेगळ्या इथं मिस्टेक होऊ शकतात. ठीक आहे. मग विद्यार्थ्याला पुन्हा एक चान्स दिला जातो, की बाबा ते मिस्टेक तू दुरुस्त कर. ठीक आहे. कारण की पुढे ॲडमिशन करायची आहे, तर ते मिस्टेक आता दुरुस्त करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्यानुसार तुमचे पर्सेंटेज सुद्धा मिस्टेक होतात काही जणांचे म्हणून तुमचं इथं आणि कॅटेगरी सुद्धा मिस्टेक होते म्हणून तुमची कॅटेगरी वाईज, युनिव्हर्सिटी वाईज या सगळ्यामध्ये काय होतं, तुमच्या मेरिट नंबरमध्ये फायनल मेरिट लिस्टमध्ये चेंज होतो. म्हणून ही मी तुम्हाला सांगितली पहिली स्टेप प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतरची पहिली स्टेप. तर ही झाली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते तुमची. ठीक आहे. आता त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं मिस्टेक झाल्या तर ते दुरुस्त करायच्या. तर पहा यामध्ये हेच सांगितलेलं आहे, की सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट्स. म्हणजे ग्रेव्हियन्स म्हणजेच काय, की तुमची काही मिस्टेक झालेली आहे, तर तुम्हाला एक पुन्हा चान्स दिलाय दुरुस्त करण्यासाठी. तुम्ही लॉग इन करायचं तुमच्या याच्यामध्ये. पहा मी तुम्हाला सांगतो इथं. तर कॅन्डिडेट शॉल रेज द ग्रेव्हियन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन डाटा डिस्प्लेड इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थ्रू हिज ऑर हर लॉगिन. म्हणजेच तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे तुमचा डाटा सगळा डिस्प्ले झालेला आहे, म्हणजे तुम्हाला चेक करायचं, की बाबा आपली कॅटेगरी, आपले पर्सेंटेज, आपले मार्क्स जे आहेत 12th मधले, ओके, ते सुद्धा तिथं असतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचं नेममध्ये काही मिस्टेक झाली का? तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये काही मिस्टेक झाली का? हे सगळं डाटा चेक करायचं. जर काही मिस्टेक असेल तर तुम्ही इथं
एकदम फ्री ऑफ कॉस्ट ते दुरुस्त करू शकता. ग्रेव्हन्स रेज करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर लॉग इन करून ओके. द ॲप्लिकेशन ऑफ सर्च कॅन्डिडेट शॉल बी रिव्हर्टेड बॅक टू द कॅन्डिडेट टू हिज ऑर हर लॉग इन फॉर रेक्टिफिकेशन. म्हणजेच असे कॅन्डिडेट की जे ग्रेव्हन्स सबमिट करतील. जे ग्रेव्हन्स सबमिट करतील तेच इथं दुरुस्त करू शकतात त्यांच्या मिस्टेक्स. ठीक आहे. म्हणून ग्रेव्हन्स सेंड करायचा. सेंड केला ग्रेव्हन्स की तुम्हाला पुन्हा तुमचा फॉर्म इथं रिओपन होतो आणि तो तुम्ही त्यामधले जे मिस्टेक्स आहेत ते दुरुस्त करू शकता. ठीक आहे. कॅन्डिडेट शॉल अपलोड द रिक्वेस्ट डॉक्युमेंट सबसिक्वेंट द क्लेम फॉर एनी करेक्शन ऑर कन्सेशन. म्हणजे जर तुम्हाला ज्यामध्ये मिस्टेक करायची आहे ते डॉक्युमेंट्स पुन्हा तुम्ही इथं अपलोड करायचे. ठीक आहे. त्यानंतर पहा द स्टेटस ऑफ एक्सेप्टन्स अँड रिजेक्शन ऑफ ग्रेव्हन्स रेज बाय कॅन्डिडेट शॉल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट कॅन्डिडेट लॉग इन अलॉंग विथ द लेटेस्ट रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. म्हणजे तुम्ही ग्रेव्हन्स सबमिट केला म्हणजे असं नाही की तुम्ही दुरुस्त करू शकता नाही. तुम्हाला इथं पुन्हा सांगितलं जाईल की हा तुमचा फॉर्म रिओपन झालेला आहे, तुम्ही ते दुरुस्त करू शकता. जर असेल असं तुम्हाला ॲक्सेस मिळाला तर तुम्ही दुरुस्त करू शकता आणि मॅक्सिमम केसमध्ये ॲक्सेस मिळतो. जर तुमची रिअलमध्ये जर मिस्टेक असेल तर. ओके. काही-काही विद्यार्थी असतात फेकसुद्धा काही म्हणजे पर्सेंटेज वगैरे अपलोड करतात, तर त्यांना नाही मिळू शकत ना. ओके. तर पाहू शकता. त्यानंतर पहा की those candidate who selected for physical scrutiny mode shall visit FC for resolving the grievance. आता ज्यांनी इथं ई स्क्रुटिनी मोड म्हणजे ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं होतं ई-स्क्रुटिनी मोड. ते ऑनलाईनच लॉग इन करून हे प्रोसेस करू शकता. पण ज्यांनी एफ-सी म्हणजे ऑफलाईन फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं होतं, फॅसिलिटेशन सेंटरवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं, तर त्यांना पुन्हा हा इश्यू म्हणजे दुरुस्त करण्यासाठीचा पुन्हा एफ-सीला जावं लागणार आहे, फॅसिलिटेशन सेंटरला आणि तिथं तो सॉल्व्ह करावा लागणार आहे तुमचा हा इश्यू. ठीक आहे. तर ह्यासाठी तुम्हाला डेट दिल्या जाणार आहे. समजा आता 3 तारखेला आपण एक्झाम्पल घेतो लास्ट इयरचं, की 3 तारखेला 3/8ला इथं डिस्प्ले झाली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि 4 ते 6 म्हणजे 2 ते 3 दिवस तुम्हाला दिल्या जातात हे दुरुस्त करण्यासाठी. ठीक आहे. आणि ह्यामध्ये होऊन जाते दुरुस्त आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी लगेच तुमची इथं डिस्प्ले होते. नेक्स्ट स्टेप ते म्हणजेच की डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. फायनल मेरिट लिस्ट येते तुमची. फायनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय, की तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं ॲप्लिकेशन फॉर्म भरला, पर्सेंटेज अपलोड केले, सगळं अपलोड केलं. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती. त्यामध्ये मिस्टेक काही असतील त्यासुद्धा दुरुस्त केल्या. त्यानंतर तुमची इथं फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल म्हणजे एकदम फायनल. त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा पर्सेंटेजनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार तुमचा जो मेरिट नंबर असेल, तो एकदम फायनल असणार आहे आणि त्याच मेरिट नंबरवरून तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळत असते. ओके. तर हे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला इथं डिस्प्ले होत असते. ठीक आहे. पाहू शकता 1 ते 2 दिवसांनीच तुमचं ग्रेव्हन्स झाल्यानंतर डिस्प्ले होत असते फायनल मेरिट लिस्ट. ओके. त्यानंतरची स्टेप पहा, की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट फॉर कॅप राउंड 1 सीट मॅट्रिक्स. हे नेमकं काय? पहिल्यांदा ऐकता. तर सीट मॅट्रिक्स असते. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन करत आहात. पण इंजिनिअरिंगला जेव्हा ॲडमिशन करता तुम्हाला माहिती पाहिजे ना, की महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत जे आपण इथं म्हणजे ॲडमिशन करू शकतो त्याला आणि त्या कॉलेजेसमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती सीट्स अवेलेबल आहेत. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत. ओके. कोणकोणत्या स्कीम्स वगैरे आहेत अवेलेबल हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे ना. तर त्यासाठी एक स्पेशल तुम्हाला पी-डी-एफ प्रोव्हाईड केली जाते आणि ही सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये म्हणजेच सीट मॅट्रिक्स ओके फॉर कॅपराउंड 1 म्हणजे कॅपराउंड 1 साठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत, कोणकोणत्या ब्रांचेस आहेत त्या कॉलेजला पर्टिक्युलर आणि किती सीट्स अवेलेबल आहेत त्या प्रत्येक ब्रांचला, प्रत्येक कॉलेजला हे सगळी इन्फॉर्मेशन एक पी-डी-एफ येते त्या वेबसाईटवरती आणि तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळते. ओके. तर हे तुम्हाला लगेच येते म्हणजे पाहू शकता जसं तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागली त्याच डेटला इथं सीट मॅट्रिक्स सुद्धा अवेलेबल करून देण्यात आली. ओके. नो प्रॉब्लेम. आता पुढची स्टेप पहा. पुढची स्टेप असते तुमची ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउंड 1 म्हणजेच तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरावा लागतो थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. आता इथं लक्षात ठेवा ज्यांनी ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि ज्यांनी ई स्क्रुटिनी मोड केलं होतं असे दोन्ही कॅन्डिडेटना तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म स्वतः भरू शकता ऑनलाईन. ज्यांनी एफ-सी ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं फॅसिलिटेशन सेंटरला फिजिकल स्क्रुटिनी मोडनी, तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. तर पहा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरू शकता. आता ऑप्शन फॉर्म नेमका म्हणजे काय? तर ऑप्शन फॉर्म म्हणजे की तुम्ही कोणकोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे, कोणकोणती ब्रांच तुम्हाला पाहिजे, हे तुम्ही तिथं टाकू शकता.
ओके. म्हणजेच तुम्ही मॅक्सिमम किती नंबर्स ऑफ कॉलेजेस टाकू शकता किंवा मिनिमम किती नंबर ऑफ कॉलेजेस मला टाकायचे वगैरे हे सर्व त्यामध्ये दिलेलं असते. ठीक आहे. आणि भरपूर कॉलेजेस तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे. मग तुम्ही पर्टिक्युलर लिस्ट तुम्हाला तयार करावी लागणार आहे, की या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे. या कॉलेजच्या या ब्रांचला तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये हे टाकायचं आहे. आणि एक सांगायचं आहे तुम्हाला, की तुम्ही एका कॉलेजचे वेगवेगळे ब्रांचेस सुद्धा टाकू शकता. हे सुद्धा कन्फ्युजन बऱ्याच जणांना असते. ठीक आहे. तर तुम्ही टाकू शकता वेगवेगळ्या ब्रांचेस एकाच कॉलेजचे. ठीक आहे. तर हे तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला भरायचं असते आणि ऑप्शन फॉर्म हा भरण्यासाठी तुम्हाला डेट दिली असते. ओके. 2 ते 3 दिवसाचा टाईम असतो तुम्हाला, जसं की यामध्ये बघू शकता 9/8 ते 11/8 या तारखा तुम्हाला दिल्या होत्या ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर पहा मोस्ट इम्पोर्टंट स्टेप येते ते म्हणजेच डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 म्हणजेच तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये जे कॉलेजेस टाकलेले आहेत, जे सुद्धा ब्रांचेस टाकलेले आहेत, तर आता तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइलवरती कोणतं कॉलेज मिळालं आहे का किंवा नाही मिळालं, तर हे तुम्हाला समजत असते कॅप राउंड 1च्या अलॉटमेंटमध्ये. म्हणजेच पाहू शकता तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला 9 ते 11 तारखेमध्ये, तर 2-3 दिवसांनी लगेच 2-3 दिवसांनी तुम्हाला समजते, की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे किंवा नाही मिळालं आहे. तुमच्या पर्सेंटाइलवरती जे कॉलेजेस तुम्ही टाकलेले आहेत त्यानुसार आणि तुमच्या पर्सेंटाइलनुसार हे तुम्हाला समजते. आणि पहा आता जेव्हा तुमचा कॅप्टन 1चा अलॉटमेंट लागते, म्हणजेच तुम्हाला समजते, की कॉलेज मिळालं आहे किंवा नाही मिळालं. तर कॉलेज मिळालं तर पुढे काय करायचं? कॉलेज नाही मिळालं तर पुढे काय करायचं? हे मी तुम्हाला आता सांगतो. हे खूप इम्पोर्टंट स्टेप्स आहेत तुमच्या. तर पहा, जसं की पहा, की accepting the offered seat by candidate through his or her login as per the allotment of Capricorn 1. म्हणजेच तुम्हाला जर कॅप्टून 1 मध्ये कॉलेज मिळालं असेल, तर तुम्हाला काय करावं लागते? ते सीट एक्सेप्ट करावं लागते, की ठीक आहे मला ही सीट मिळाली. ओके. तुम्हाला लॉग इन करून सीट सीट एक्सेप्टन्स करावं लागते. ठीक आहे. पण हे कंपल्सरी नाहीये. तुम्हाला सीट एक्सेप्ट करायची आहे की नाही हे कंपल्सरी नाहीये. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर पहा आणि इम्पोर्टंट जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता तेव्हा तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमधलेच कॉलेज टाका. म्हणजेच कंपल्सरीची गोष्टच नाही ना. जर तुम्हाला कॅप्टन 1 मध्ये कॉलेज जर मिळत असेल, तुम्ही जे ऑप्शन फॉर्ममध्ये व्यवस्थित रिसर्च करून वगैरे टाकलेलं असेल तेव्हा, तर चांगलीच गोष्ट असते. म्हणून इथं कंपल्सरी वगैरे असं काही नाही. सीट एक्सेप्टन्स तुम्ही नंतर कराल. ठीक आहे. हे माझं पर्सनल ओपिनियन झालं. तर पहा यामध्ये नंतर तुम्हाला काय करावं लागतं? सगळ्यात पहिले द कॅन्डिडेट शॉल सेल्फ व्हेरिफाय. ओके. द कॅन्डिडेट शॉल सेल्फ व्हेरिफाय द सीट अलॉटमेंट मेड टू हिम ऑर हर कॅप राउंड 1 एक्सेप्टिंग डिक्लेरेशन थ्रू हिज ऑर हर लॉगिन. म्हणजेच तुम्हाला सगळ्यात पहिले सीट एक्सेप्ट करावी लागणार आहे. सीट एक्सेप्टन्स तुम्हाला फीज भरावी लागणार आहे. ओके. सीट अलॉटमेंट झाल्यानंतर अँड सर्टिफाइंग दॅट हिज ऑर हर क्लेम रिलेटेड टू क्वालिफाइंग मार्क्स, कॅटेगरी, जेंडर, रिझर्वेशन अँड स्पेसिफिक रिझर्वेशन. आता हे नेमकं काय? तर पहा तुम्हाला एक काय करावं लागते, की टिक मार्क करावी लागते, की हां, तुमचे जे मार्क्स आहेत ते बरोबर आहेत, कॅटेगरी बरोबर आहे, जेंडर बरोबर आहे, रिझर्वेशन बरोबर आहे. स्पेसिफिक रिझर्वेशन तुम्ही जे टाकलं असेल, म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल टी-एफ-डब्ल्यू-एस वगैरे असेल, तर ते बरोबर आहे असं टिक मार्क तुम्हाला एक वेळ करावं लागतं जेव्हा तुम्ही इथं सेल्फ व्हेरिफिकेशन करता. ओके. म्हणजेच तुम्ही काय करता सेल्फ व्हेरिफाय करता सीट अलॉटमेंट नंतर. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला हे करावं लागतं. तर पहा मेड बाय कॅन्डिडेट इन द ॲप्लिकेशन फॉर्म आर करेक्ट अँड रिलेव्हंट डॉक्युमेंट्स अपलोडेड टू सबसिक्वेंट हिज ऑर हर क्लेम्स आर ऑथेंटिक अँड करेक्ट. म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला हे सांगितलं ना, की टिक मार्क करावं लागतं. ते ऑथेंटिक आहे, बरोबर आहे, हे तुम्हाला सांगावं लागतं इथं. सिंपल प्रोसेस आहे एकदम. ओके. हे तुम्हाला मी आता वरती-वरती सांगत आहे. तर आपल्याला एक-एक स्टेप पुढे जायचं आहे. मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे. ओके. तर ओके, डोंट वरी. तर पहा पुढे काय करायचं? इफ कॅन्डिडेट फाउंड द क्लेम मेड बाय हिम ऑर ही इज नॉट करेक्ट म्हणजे होऊ शकते की तुमचे मार्क्स वगैरे त्यामध्ये डिस्प्ले झाले असतील ते बरोबर नाहीये. तर तुम्ही इथं क्रॉसचं साइन सुद्धा म्हणजे नॉट करेक्ट तिथं 2 ऑप्शन असतात. एक असते करेक्ट, एक असते नॉट करेक्ट. तुम्ही ते सिलेक्ट करायचं असते. ठीक आहे. जर तुम्ही नॉट करेक्ट समजा सिलेक्ट केलं, म्हणजे तुम्हाला वाटलं की एरर यांनी दिलेला आहे. तर पाहू शकता कॅन्डिडेट शॉल रिपोर्ट द ग्रेव्हन्स थ्रू हिज ऑर हर लॉगिन बाय ऑनलाईन मोड ओन्ली. म्हणजेच तुम्ही तिथं पुन्हा ग्रेव्हन्स सेंड करू शकता, की तुम्ही माझे मार्क बरोबर दिलेले नाहीये किंवा डॉक्युमेंट बरोबर दिलं नाहीये. तर तुम्ही ग्रेव्हन्स सेंड करू शकता आणि पुन्हा ते करेक्ट करू शकता. ठीक आहे. नंतर पहा, की कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर द फर्स्ट प्रेफरन्स. आता सगळ्यात इम्पोर्टंट तुम्हाला सांगायचं आहे, जे विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात, सगळ्यात
मोस्ट इम्पोर्टंट ऑप्शन्स इथे आहेत. कॅप राउंड 1, 2, 3 मग त्यामध्ये सगळं समजून जाणार आहे, जर तुम्हाला हे समजलं तर. काय नेमकं आहे पहा. The candidate who have been allotted the seat as per the first प्रेफरन्स इन कॅपराउंड 1. फर्स्ट प्रेफरन्स म्हणजेच काय, की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना समजा 1 नंबरचं कॉलेज टाकलं, सी-ओ-ई-पी टाकलं समजा. त्यानंतर सगळ्यांचं फेव्हरेट असते, पहिलं तेच टाकतात. सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अमरावती, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर वगैरे किंवा अजून काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील इम्पॉर्टंट, ते तुम्ही ते टाकले तुमच्या पर्सेंटेजनुसार, ठीक आहे. मग सगळ्यात पहिलं कॉलेज, फॉर एक्झाम्पल सी-ओ-ई-पी, हे तुम्हाला समजा मिळालं, ठीक आहे. फर्स्ट नंबरचं कॉलेज कोणी सी-ओ-पी टाकलं असेल, कोणी दुसरं गव्हर्नमेंट कॉलेज टाकलं असेल किंवा कोणी दुसरं प्रायव्हेट कॉलेज टाकलं असेल, तर लक्षात ठेवा, पहिलं कॉलेज टाकताना लक्षात ठेवा, की तुम्हाला ते मिळाल्यानंतर ते ऑटो फ्रीज होणार आहे. ऑटो फ्रीज म्हणजेच काय, की ऑटोमॅटिकली फ्रीज. फ्रीज होणे म्हणजेच काय, की तुम्ही फ्रीज होण्याचा अर्थ समजून घ्या, की फ्रीज झालं ते. म्हणजे आता त्याच्यावरती तुम्ही कोणतीच ॲक्शन नाही घेऊ शकत. ओके. ते ऑटोमॅटिकली फ्रीज झालं. ऑटो फ्रीज झालं. ओके. आता ऑटो फ्रीज झाल्यानंतर काय करायचं पहा. shall pay the seat acceptance fees by online mode through their login, and such candidate shall not be eligible for participation in subsequent rounds. लक्षात ठेवा, समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला, पहिल्या नंबरला कोणतं प्रायव्हेट कॉलेज टाकलं, ओके, आणि पहिल्याच कॅप राउंडला त्याला ते कॉलेज मिळालं, तर ते ऑटो फ्रीज झालं. पहिल्या नंबरचं कॉलेज जर त्याला मिळालं तर ऑटो फ्रीज झालं म्हणजेच आता जे पुढचे राउंड असणार आहेत, सेकंड राउंड, थर्ड राउंड, तो त्यामध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. जे पहिलं कॉलेज मिळालं ते ऑटो फ्रीज झालं म्हणजेच कंपल्सरी तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन करावी लागणार. ओके. आता कंपल्सरी म्हणजेच काय, की तुम्हाला ते एकतर त्या कॉलेजला ॲडमिशन करा किंवा तुम्ही सेकंड, थर्ड राउंडला पार्टिसिपेट नाही करू शकत. म्हणजे समजून राहिले की फर्स्ट प्रेफरन्स किती इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवून टाका. जर तुम्हाला ते मिळालं तर तिथं तुम्हाला ॲडमिशन करावी लागणार आहे. जर नाही केली तर ते सुद्धा कॉलेज चाललं जाणार आहे आणि तुम्ही पुढे सेकंड आणि थर्ड कॅप राउंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट नाही करू शकणार. हे लक्षात ठेवा. याला म्हणतात ऑटो फ्रीज किंवा ऑटो फ्रीज तुम्हाला समजलं. तर पुढे पहा काय आहे. ते आहे कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स. ओके. म्हणजे ज्यांना लक्षात ठेवा, आता फर्स्ट प्रेफरन्स झालं ऑटो फ्रीज. आता फर्स्ट प्रेफरन्स सोडून 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर तुम्ही जेवढे कॉलेजेस टाकले असतील, कोणत्याही नंबरचा फक्त 1 नंबर सोडून तुम्हाला कॉलेज मिळालं असेल, तर असे कॅन्डिडेट पहा. तर असे कॅन्डिडेट सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन कॅप राउंड 1 थ्रू देअर लॉगिन. ओके. म्हणजेच जर समजा तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज सोडून कोणत्याही नंबरचं कॉलेज मिळालं, तर तुम्ही ते सेल्फ फ्रीज करू शकता. सेल्फ म्हणजेच काय, स्वतः. फ्रीज म्हणजेच ते फ्रीज झालं. म्हणजे मला तिथे ॲडमिशन करायची आहे. सेल्फ फ्रीज. तुम्ही ते सेल्फ फ्रीज करायचं आणि तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. म्हणूनच तुम्ही ते सेल्फ फ्रीज कराल इथं आणि सेल्फ फ्रीज केल्यानंतर मस्ट एक्सेप्ट द सीट शॉल पे सीट एक्सेप्टन्स फीज. म्हणजे ₹1000 फीज असते. सीट एक्सेप्टन्स म्हणजे सीट एक्सेप्टन्स फीज तर भरावीच लागणार आहे. म्हणजे एकच वेळ भरायची असते पहिल्या कॅप राउंडमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्हाला कॉलेज मिळतं, तेव्हा तुम्हाला ते भरावीच लागत असते. ओके. म्हणजे ऑप्शनल असते. म्हणजे जर तुम्ही समजा नॉट फ्रीज वगैरे केलं, तर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीज भरावी लागते. जर तुम्ही ऑटो फ्रीज केलं झालेलं आहे, तर सीट एक्सेप्टन्स फीज भरावी लागते. आता मी तुम्हाला सांगत आहे सेल्फ फ्रीज, तेव्हा सुद्धा सीट एक्सेप्टन्स फीज तुम्हाला भरावी लागते. आता मी तुम्हाला सध्या एक नॉट फ्रीज म्हटलं, तर सध्या फक्त ऐका ते, पुढे मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो, ठीक आहे. सध्या सेल्फ फ्रीज पाहता, तर सेल्फ फ्रीज म्हणजे समजा तुम्हाला कॉलेज मिळालं पहिल्या कॅप राउंडमध्ये 1 नंबरचं सोडून आणि विचार करायचा, की त्याच कॉलेजला ॲडमिशन करायची आहे की नाही. आणि जर करायची असेल, 100% कन्फर्म आहात, तर सेल्फ फ्रीज करायचं, ठीक आहे. सेल्फ फ्रीज करायचं. सेल्फ फ्रीज केल्यानंतर ₹1000 सेल्फ सीट एक्सेप्टन्स फीज भरावी लागते. जनरली ₹1000 फीज असते, ठीक आहे. सच अ कॅन्डिडेट शॉल नॉट बी एलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राउंड्स. ज्यांनी सेल्फ फ्रीज केलाय लक्षात ठेवा, पुढच्या कॅप राउंड्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. म्हणजे ऑटो फ्रीज आणि सेल्फ फ्रीज जेव्हा होते, त्या कॅप राउंड 1 मध्येच तुम्ही थांबता आणि पुढच्या कॅप राउंडमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, की म्हणजे असं नाही की कॅप राउंड 1 मध्येच, कॅप राउंड 2 मध्ये सुद्धा ऑटो फ्रीज होते. कॅप राउंड 2 मध्ये सुद्धा सेल्फ फ्रीज तुम्ही करू शकता. म्हणजे एक एवढं लक्षात ठेवा, की सेल्फ फ्रीज आणि ऑटो फ्रीज केल्यानंतर तुम्ही पुढच्या राउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. ठीक आहे. आता लास्टचा ऑप्शन मी तुम्हाला सांगतो पहा, की कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड द अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्टेड बेटरमेंट. लक्षात ठेवा, वॉन्टेड बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे काय, की समजा आता एखादा स्टुडंट आहे, त्याला पहिल्या कॅप राउंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे. कोणतं? पहिल्या नंबरचं सोडून 2 नंबर, 3 नंबर कोणतंही. ठीक आहे.
त्याला ते पर्टिक्युलर XYZ कॉलेज मिळालं. बट त्याला असं वाटते, की बाबा याच्यापेक्षा सुद्धा चांगलं कॉलेज आपल्याला मिळू शकते आपल्या पर्सेंटेजवरून असं आपल्याला वाटत आहे. ठीक आहे. तर तो काय करेल, त्याच्याकडे एक ऑप्शन तिथं अवेलेबल असेल. जसं सेल्फ फ्रीज ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्याकडे, की त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायची. तसं एक दुसरं ऑप्शन अवेलेबल असते, नॉट फ्रीज. नॉट फ्रीजलाच म्हणतात बेटरमेंट. तर ते ऑप्शन तो तिथं चूज करू शकते त्यांच्या लॉगिनमध्ये, की मला पुढच्या राउंडमध्ये जायचं आहे. ओके. आणि पुढच्या राउंडमध्ये जाऊन अजून कोणतं कॉलेज मिळते का याच्यापेक्षा चांगलं, म्हणजे बेटरमेंट त्यालाच म्हणतात, की बेटर कॉलेज मिळते का ते तो इथं ट्राय करू शकते. तर पहा पुढे कशी प्रोसेस असते. बेटरमेंट, तो बेटरमेंट करू शकते. इन द सबसिक्वेंट राउंड मस्ट क्लेम द अलॉटेड सीट. पण तुम्हाला जे सीट मिळालेली आहे, जे कॉलेज मिळालं आहे, ते तुम्हाला तिथं अगोदर काय करावं लागते, क्लेम करावं लागते आणि सीट एक्सेप्ट करावं लागते तिथं. आणि सीट एक्सेप्टन्स तुम्हाला फीज भरावी लागते. आणि त्यामध्ये तुम्हाला नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट, नॉट फ्रीज हे ऑप्शन चूज करावं लागतं बेटरमेंटसाठी. ठीक आहे. अँड शॉल पे द सीट एक्सेप्टन्स फीज थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. म्हणजेच तुम्ही तिथं सीट एक्सेप्टन्स फीज भरावी लागणार आहे आणि बेटरमेंट करावं लागणार आहे जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे दुसरा राऊंड आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही तर जाऊ शकता. जेवढं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता पुढे पहा. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला डेट दिल्या असतात, की 16 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत तुम्ही हे प्रोसेस करू शकता. सेल्फ फ्रीज, ऑटो फ्रीज, नॉट फ्रीज. ओके. त्यानंतर पुढे पहा. आता ज्यांनी इथं सेल्फ फ्रीज आणि ऑटो फ्रीज केलं आहे म्हणजे त्यांना कॉलेजला ॲडमिशन करावी लागते. ओके. तर कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन करावी लागते. तर त्यासाठी पहा, की रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप्रोन 1. म्हणजेच जे कॉलेज तुम्हाला मिळालं, तुम्ही सेल्फ फ्रीज केलं किंवा ऑटो फ्रीज झालं, तर त्याला तुम्हाला ॲडमिशन आता करावी लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे कॉलेज मिळालं, त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे. तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना स्कॅन केले होते, ते डॉक्युमेंट्स घेऊन आणि कॉलेजची जी फीज आहे ना, ते सुद्धा भरावी लागते तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाता. ठीक आहे. हे तुम्हाला घेऊन जायचं आहे कॉलेजला. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव एक्सेप्टेड सीट ओके मस्ट रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. म्हणजेच तुम्हाला त्या कॉलेजला जायचं आहे ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. ओके. द इन्स्टिट्यूट शॉल व्हेरिफाय द रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड अपलोड द ॲडमिशन कॅन्डिडेट इन ऑनलाईन सिस्टम थ्रू इन्स्टिट्यूट लॉग इन. म्हणजेच ते कॉलेज तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन तिथं कन्फर्म करणार आहे. ओके. आणि इश्यू अ सिस्टम जनरेटेड रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन अँड फी पेड रिसिप्ट ऑफ कॅन्डिडेट. म्हणजे तुम्ही फी जेव्हा भरता तर फी तुमची भरलेली आहे त्याची रिसिप्ट मिळणार आणि तुमचे ॲडमिशन कन्फर्म झाले त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळत असते. इफ इट इज फाउंड दॅट सीट अलॉटेड टू द कॅन्डिडेट इज ऑन द फॉल्स क्लेम मेड इन ॲप्लिकेशन बाय द कॅन्डिडेट. आणि जर तुम्ही काही मिस्टेक केली तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये, तुमच्या पर्सेंटेजमध्ये चुकीचे पर्सेंटेज वगैरे टाकले, तर तुमची तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते. तिथं तुम्ही आउट व्हाल, तुम्ही तिथून बाद व्हाल. ओके. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपलं सगळं डॉक्युमेंट्स वगैरे बरोबर आहे, तर तुम्ही पुन्हा इथं काय करू शकता, की इथं ग्रेव्हन्स रेज करू शकता, की बाबा हे सगळं बरोबर आहे. ठीक आहे. हा सुद्धा चान्स तुमच्याकडे इथं असतो. ठीक आहे. आणि यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर डेट दिलेली असते, की जसं आता 16 ते 18 या तारखेमध्ये करू शकता तुम्ही हे सगळी प्रोसेस ॲडमिशनची. ठीक आहे. तर हे तुम्हाला डेट दिली असते. त्या डेटमध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन करावी लागत असते. ठीक आहे. याच्यापुढे तुम्हाला ॲडमिशन नाही मिळत. हे डेट फायनल असते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, आता त्यानंतर पुढची प्रोसेस असते, पुढची स्टेप डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप्रोन 2. लक्षात ठेवा. आता तुम्हाला व्हॅकंट सीट म्हणजे कॅप्रोन 2 साठी आता कॅप्रोन 1 झाला. काही जणांनी कॅप्रोन 1 मध्ये ॲडमिशन केल्या. काही जणांनी बेटरमेंट करून पुढच्या कॅप्रोनसाठी गेले. काही जणांना कॅप्रोन 1 मध्ये कॉलेज नाही मिळालं. आता पहा लक्षात ठेवा, एक सांगायचं राहिलं, की ज्यांना कॅप्रोन 1 मध्ये कॉलेज नाही मिळालं, तर तुम्हाला मी जे सांगितलं सेल्फ फ्रीज, ऑटो फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट काहीच करण्याची गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला कॅप्रोन 2 चा ऑप्शन फॉर्म भरावा लागत असतो. ओके. प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप्रोन 2. म्हणजेच आता तुमचा कॅप्रोन 2 कंडक्ट केला जाणार आहे. कॅप्रोन 1 झाला म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस राउंड 1 आणि सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस राउंड 2 हा आता होणार आहे. ओके. तर हा राउंड होताना लक्षात ठेवा, की समजा तुम्हाला इथं पुन्हा ऑप्शन फॉर्म भरावा लागत असतो. ठीक आहे. आता इथं तुम्हाला बघू शकता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट लिस्ट दिली आहे. व्हॅकंट लिस्ट म्हणजेच काय, की समजा आता काही जणांनी ॲडमिशन केली पहिल्या राउंडला, ओके. काही जणांनी नाही केली. म्हणजे काही सीट्स तिथं भरल्या गेलेल्या आहेत, काही सीट्स तिथं बाकी आहेत. मग कोणकोणत्या सीट्स बाकी आहेत, कोणत्या ब्रांचच्या सीट्स बाकी आहेत, कोणत्या कॅटेगरीनुसार सीट्स तिथं बाकी आहेत, हे तुम्हाला व्हॅकंट सीट्सची एक पी-डी-एफ येणार आहे. जशी सीट मॅट्रिक्स आली होती कॅप्रोन 1ला, तशी सीट मॅट्रिक्स इथं येणार आहे कॅप्रोन 2 साठी.
ओके. लगेच येणार आहे. 1-2 दिवसानंतर लगेच येणार आहे. ओके. त्यानंतर पहा, की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप्रॉन 2 हे झालं. त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस जशी कॅप्रॉन 1 ची प्रोसेस होती, पुन्हा सेम प्रोसेस तशीच आहे. पाहू शकता, की ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म थ्रू कॅप्रॉन 2 ओके. थ्रू कॅन्डिडेट्स लॉगिन बाय द कॅन्डिडेट. म्हणजे पुन्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 2 ते 3 दिवस दिले जातील. यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा. ओके. आता पुन्हा प्रोसेस तेच मी तुम्हाला सांगितले ऑप्शन फॉर्म वगैरे भरायचा असतो, कॉलेज टाकायचे असतात, है ना? ते तुम्ही इथं समजलं असेल. त्यानंतर पुन्हा तुमची होऊ शकता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप्रॉन 2 ओके. नंतर लगेच 2 ते 3 दिवसानंतर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुमचा कॅप्रॉन 2 इथं डिस्प्ले होते अलॉटमेंट तुमची. म्हणजे पुन्हा तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही हे समजते. आता इथं मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. आता मी वन बाय वन तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला जे आहे तेच यामध्ये जे लिहिलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. ओके. तर नंबर 1 ज्यांनी विद्यार्थ्यांनी इथं सेल्फ फ्रीज केलं होतं कॅप्रॉन 1 मध्ये त्यांनी इथं ॲडमिशन केली असेल. पण ज्यांनी इथं बेटरमेंट केलं म्हणजे नॉट फ्रीज केलं ते आता कॅप्रॉन 2 मध्ये आलेले आहेत. ओके. त्यांना कॉलेज नाही मिळालं ते सुद्धा कॅप्रॉन 2 मध्ये आले होते. तर त्या दोघांनी इथं ऑप्शन फॉर्म भरला असेल. लक्षात ठेवा ज्यांनी इथं नॉट फ्रीज केलं असेल आणि जर बाय मिस्टेक तुमचा ऑप्शन फॉर्म नाही भरला गेला तर ऑटोमॅटिकली जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता कॅप्रॉन 1 मध्ये तेच तुम्हाला ऑप्शन फॉर्म इथं ऑटोमॅटिकली भरल्या जाणार आहे. बट तुम्ही बेटरमेंट करता मग पुन्हा ऑप्शन फॉर्म तर भरणारच ना. पुन्हा चांगले कॉलेज इथं टाकणार आहात. ओके. तर तर त्यामध्ये तुम्ही ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी सांगतो. ज्यांनी इथं नॉट फ्रीज केलं आणि जर समजा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पहिल्या कॅप्रॉनमध्ये कॉलेज मिळालं. जर तुम्हाला कॅप्रॉन 2 मध्ये पुन्हा कॉलेज तुम्हाला मिळालं. आता कॅप्रॉन 1 मध्ये सुद्धा कॉलेज मिळालं होतं आणि आता कॅप्रॉन 2 मध्ये सुद्धा कॉलेज मिळालं. मग आता काय होणार? तर आता तुमचं जे कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं तुम्हाला ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. आणि जे कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज मिळालं तुम्हाला, तर तिथं आता तुम्ही पर्टिक्युलरली ॲडमिशन करू शकता. ओके. किंवा जसं तुम्ही कॅप्रॉन 1 मध्ये नॉट फ्रीज बेटरमेंट केलं होतं आणि कॅप्रॉन 2 मध्ये आले, तसंच तुम्ही इथं हे कॉलेज सेफ ठेवून कॅप्रॉन 3 मध्ये जाऊ शकता नॉट फ्रीज हे ऑप्शन चूज करून. ओके. आणि हे तुम्हाला समजलं असेल म्हणजेच कॅप्रॉन 1 चं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल झालं आणि कॅप्रॉनमध्ये तुम्हाला 2 मध्ये कॉलेज तुम्हाला मिळालं आहे. सेम तुम्ही रिपीट प्रोसेस कॅप्रॉन 3 साठी तुमची होऊ शकते आणि जर तुम्हाला समजा ओके ज्यांना कॉलेज मिळालं कॅप्रॉन 2 मध्ये त्यांच्याबद्दल सांगितलं. बट ज्यांनी इथं बेटरमेंट केलं, नॉट फ्रीज केलं आणि त्यांना कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज नाही मिळालं. डोंट वरी तुम्हाला जे कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेज मिळालं त्याला तुम्हाला आता ॲडमिशन करायची आहे आणि तिथं तुम्ही ॲडमिशन तुमची कन्फर्म करू शकता आणि तिथं तुम्हाला आता ॲडमिशन करावी लागणार. ओके, ठीक आहे. आता मोस्ट इम्पोर्टंट ज्यांना इथं कॉलेज मिळालं आणि नाही मिळालं, ते मी तुम्हाला सांगितलं आणि जे विद्यार्थी असतील, की ज्यांना इथं पहिल्यांदा म्हणजे कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेज नाही मिळालं आणि कॅप्रॉन 1 मध्ये कॉलेज मिळालं, सेम प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हे तुम्ही इथं करू शकता कॅप्रॉन 2 मध्ये. हे तुम्हाला समजलं असेल आणि त्यानंतर तुम्ही आता पुन्हा जाऊ शकता पाहू शकता ज्यांना कॉलेज मिळालं, ओके. त्यांना ॲडमिशन इथं करायची आहे. सेल्फ फीज ते करू शकतात. ओके. आणि सेल्फ फीज केल्यानंतर ते ॲडमिशन करू शकतात. त्यासाठी तुम्हाला इथं पर्टिक्युलर डेट दिलेली असते. हे झालं कॅप्रॉन 2 साठी. ओके. आणि त्यानंतर आता कॅप्रॉन 2 नंतर जे विद्यार्थी इथं बेटरमेंट करतील, नॉट फ्रीज करतील, तर ते विद्यार्थी जातील इथं कॅप्रॉन 3 मध्ये. ओके. आणि जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं, तर पुन्हा तेच तुम्ही कॅप्रॉन 3 मध्ये इथं नाही जाऊ शकत. ओके. तर कॅप्रॉन 3 मध्ये पुन्हा तेच, पुन्हा किती सीट बाकी आहेत ते इथं डिस्प्ले होणार आहे एका तारखेला आणि पुन्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचं इथं हायलाइट मी करत आहे. पुन्हा तुमची अलॉटमेंट लागणार आहे कॅप्रॉन 3 ची आणि पुन्हा कॉलेज मिळालं, नाही मिळालं. ओके. जर समजा ज्यांनी बेटरमेंट केली आहे कॅप्रॉन 3 ला आणि बेटरमेंट करून सुद्धा तुम्हाला कॉलेज नाही मिळालं, बट कॅप्रॉन 2 ला तुम्हाला कॉलेज मिळालंय, त्याला तुम्ही ॲडमिशन करू शकता. आणि जर कॅप्रॉन 3 ला मिळालं, तर तुमच्याकडे दुसरं कोणतं ऑप्शन नसणार आहे. कॅप्रॉन 3 च्या कॉलेजला तुम्हाला इथे ॲडमिशन करावी लागणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी सगळं इथं गोष्ट सांगितलेली आहे. जे प्रोसेस आहे तुमची स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता यावर्षी तशी न्यूज आहे की कॅप्रॉन 4 होणार आहे. 4 कॅप्रॉन होणार आहे. बट असं कन्फर्मेशन नाही आहे. जेव्हा तुमचं शेड्यूल येणार आहे इंजिनिअरिंगचं, तेव्हा आपल्याला इथं समजणार आहे. त्यामुळे डोंट वरी जेव्हा तुम्हाला इथं समजणार आहे, तेव्हा मी तुम्हाला इथं अपडेट करणार आहे आणि ही प्रोसेस मी तुम्हाला पुन्हा डिटेलमध्ये सांगितलेली आहे. आपल्याला या प्रोसेसला ॲक्चुअली इथं एक्सपिरियन्स करायचा आहे. मी ते दरवर्षी एक्सपिरियन्स इथं म्हणजे करत असतो. बट तुम्हाला सुद्धा आता पहिल्यांदा एक्सपिरियन्स करायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथं गाईडन्स प्रोव्हाईड करणार आहे. कोणत्या स्टेपला कशी-कशी प्रोसेस करायची. जशी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली, त्यानुसार आपण इथं जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनल इथं सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि आपण या प्रोसेसने इथं जाऊया इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या.
ओके. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पुढे इथं नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक यू.